लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र वनेश्वर मंदिर परिसरामध्ये सध्या मधमाशांचा गंभीर धोका निर्माण झालाय। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून येथे येणाऱ्या भाविकांवर मधमाशांचे हल्ले सातत्याने होत असून आतापर्यंत 100 ते 150 भाविक जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दुपारी 11 ते 3 वाजेच्या दरम्यान ऊन कडक असताना अचानक मधमाशा आक्रमक होतात आणि दर्शनासाठी आलेल्या भाविक तसेच पर्यटकांवर झुंडीने हल्ला चढवतात। निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिर परिसरात मोठ्या झाडांची संख्या मोठी आहे आणि याच झाडांवर 15 ते 20 आग्या मधमाशांची पोळी असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या मधमाशा अधिक आक्रमक होत असून अचानक होणाऱ्या हल्ल्यांमुळे मंदिर परिसरात मोठी धावपळ उडते। भाविकांना जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळावं लागतं आणि अनेक जण मधमाशांच्या चाव्यामुळे जखमी होत आहेत। स्थानिक नागरिकांनी आणि रहिवाशांनी वारंवार वन विभागाकडे या पोळ्या हटवण्याची मागणी केली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये असा आरोप करण्यात येतोय। साधारण 2 ते 3 महिने होऊन गेले या घटनेला। साधारण दुपारच्या 11 ते 3च्या दरम्यान उन्हाच्या एका लहरीमध्ये या माशा अचानक हल्ला करतात। 100 ते 150 भाविक पर्यटक सगळे जखमी झालेले आहेत आणि भाविकांची संख्या आता सध्या परिस्थितीत कमी झालेली आहे। मधमाशांची भीती लोकांनी भरपूर घेतलेली आहे। आता वन विभागाला निवेदन वगैरे भरपूर दिलेली आहे, पण कुणी याची दखल घेतलेली नाही अजून। आता एक साधारण 3 आठवड्यापूर्वी फॅमिली होती, त्यांना साधारण 2 ते 2.5 तास माशा चावत होत्या। त्यांना इथून शासकीय हॉस्पिटल नेण्यात आलं पुण्याला, त्यांना ॲडमिट केलं। 8 दिवस ते दवाखान्यात होते। ह्याचा फॉरेस्ट वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा आणि भाविक भक्तांना दिलासा द्यावा। श्री क्षेत्र वनेश्वर मंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असल्यामुळे येथे कायमच मोठी गर्दी असते, त्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय। भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वन विभागानं तातडीनं लक्ष घालून मधमाशांची पोळी हटवावी अशी मागणी आता जोर धरू लागली, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, पुणे। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।